अहिल्यानगरमध्ये वाढतायत थ्रोट इन्फेक्शनचे रुग्ण. कारणे काय, लक्षणे व उपाययोजना काय? अहिल्यानगरमध्ये सध्या थ्रोट इन्फेक्शनचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. अहिल्यानगर शहरात याचे प्रमाण सर्वाधिक दिसते. सर्दी, फ्लू आणि स्ट्रॅप थ्रोट यासारखे सामान्य आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन असणारे रुग्ण वाढल्याने जिल्हा रुग्णालयात दररोज 100 ते 150 रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी ओपीडी देखील फुल झाल्यात. थ्रोट इन्फेक्शन का होत आहेत? तर थायरॉइड ग्रंथीची जळजळ, काही विषारी पदार्थामुळे, वातावरणातील संसर्गामुळे किंवा ॲलर्जीमुळे देखील घशात संसर्ग अर्थात थ्रोट इन्फेक्शन होऊ शकते. यात महत्त्वाची 2 कारणे येतात. एक म्हणजे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, फ्लू, रायनोव्हायरस, एंडोनोव्हायरस, इन्फ्लुएन्झा विषाणू, श्वसन सिनिशियल विषाणू यासारखे अनेक विषाणू घशात संसर्ग करतात. तर दुसरे बॅक्टेरियल इन्फेक्शन, यात स्ट्रेप थ्रोट हे सामान्य जीवाणूजन्य कारण आहे. हे जीवाणू घशात संसर्ग करतात, ज्यामुळे घसा खवखवतो आणि वेदना होतात. मंडळी, यात काळजी कशी घ्याल? यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात, जेणेकरून घशातील बॅक्टेरिया बाहेर पडतील. बॅक्टेरियामुळे झालेल्या संसर्गासाठी अँटीबायोटिक्स आवश्यक असतात. त्यातच दूषित पाणी पिऊ नये. रस्त्यावरचे खाद्यपदार्थ किंवा थंड पेय सेवन करू नका, असा सल्ला तज्ज्ञ देतात.